नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे आणि त्या ट्विस्टमध्ये मात्र मित्रांनो जेव्हा आता आनंदी ही माई आणि बापूंची मुलगी आहे हे सिद्ध करण्यासाठी माई आणि बापू आबांना काय प्रश्न विचारतात आणि शलाका ही आता ह्या हिची शिल्पाची मुलगी आहे हे कसं सिद्ध होणार आहे हे आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला या मालिकेचे असेच नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतील। तेव्हा मित्रांनो आता आनंदी या घरामध्ये सुखरूप आलेली आहे। नागपंचमीच्या सणाला मात्र आता महादेवाचा चमत्कार होत आनंदी त्या ट्रंकमध्ये आहे। युगंधरने तो ट्रंक जेव्हा उचलला त्यामध्ये आनंदी सापडलेली असते। युगंधर म्हणजे याला समजतं की विद्याधरनेच आनंदीच्या जीवाशी खेळ खेळला। आनंदीला मात्र त्यानेच इकडे म्हणजे कोंडून ठेवलं होतं। आनंदीला तो विकायला निघाला होता। हे जेव्हा युगंधर समोर सगळं सत्य येतं त्यावेळेस युगंधरला फार राग येतो। म्हणून युगंधर ह्या विद्याधरची गय करायला काही घाबरत नसतो। म्हणून युगंधर लगेच पोलिसांना फोन करतो। युगंधर आता विद्याधरला म्हणतो की अरे तुझी हिंमत कशी झाली आनंदीवर असं तिच्याबरोबर वागण्याची, तिचं जर त्यामध्ये जीव गेला असतं तर काय झालं असतं। आनंदी जेव्हा बाहेर येते तेव्हा तिचा पूर्णपणे श्वास कोंडलेला असतो, तिला श्वाससुद्धा घेता येत नसतो। तर युगंधर तिला बाहेर काढतो, तिला पाणी वगैरे प्यायला देतो आणि तिला घट्ट मिठी मारतो। आनंदी अगं हे सर्व काय तुझी अवस्था झाली। आनंदी म्हणते की काही गुंड तेथे आले होते आणि त्या गुंडांनी मालकसाहेब मला पकडलं। तेव्हा युगंधर म्हणतो की आनंदी तू माझ्याशी खोटं बोलली होती, तू मात्र तेथे जीवनी धर्मशाळेत तू होती पण तू मला तुझा चेहरा दाखवला नाही। आनंदी काय गरज होती तुला हे घर सोडण्याची। अगं हे घर तुझ्या हक्काचं घर आहे, तरीसुद्धा तू हे घर सोडून का गेलीस। त्यावरती आनंदी म्हणते की मालक साहेब माझ्यामुळे या घरामध्ये कोणतेही वाद नकोत, मुलामध्ये आणि तुमच्यामध्ये कोणतेही गैरसमज नको, म्हणून मी हे घर सोडलं होतं। मला या घरात परत यायचं नव्हतं, परंतु आरतीताई मला तेथे भेटायला आली होती। पण काही गुंड अचानक आले आणि त्या गुंडांनी माझ्या तोंडाला रुमाल बांधून माझी अशी अवस्था करून मला इकडे उचलून आणलं। तेव्हा आनंदीच्या पायाला लागलेलं असतं। आनंदीच्या पायाला लागून आनंदी आता बेशुद्ध झालेली असते, कारण त्यामध्ये तिचा पूर्णपणे श्वास गुदमरलेला असतो। आनंदीला बोलता येत नसतं। विद्याधर आता तर खूप घाबरून गेलेला असतो। त्याला असं वाटतं की नक्की युगंधर आपल्यासोबत काय करेल, म्हणून तो तेथून पळून जायला निघतो। परंतु युगंधर त्याला थांबवतो आणि युगंधर म्हणतो की हे बघ अरे विद्याधर लायकी कशी झाली, मला वाटलं होतं की नक्कीच तू काहीतरी लपवतो, कारण त्या ट्रंकजवळ तू बसलेला आहे, त्या पेटीजवळ तू सोडायला ती जागाच तयार नव्हता, म्हणजे नक्कीच काहीतरी तुझ्या मनामध्ये काळं बेर आहे हे मी ओळखलं होतं। आणि त्याच वेळेस आता विद्याधर खूप घाबरून गेलेला असतो। तो शलाकाला म्हणतो की शलाका अगं हे काय केलंस तू ती पेटी आमच्या घरी कशाला पाठवली, माझ्यावरच आता आरोप येतात, यामध्ये माझा काहीही संबंध नाही, मी त्या आनंदीला किडनॅपसुद्धा केलेलं नाही। तर युगंधर म्हणतो की तू किडनॅप केलं नव्हतं, मग तू पेटीजवळ आता जागा सोडायला का तयार नव्हता, तू सारखे पेटीमध्ये घाबरूनच काय बघत होता, तुझ्या डोक्यामध्ये वेगळेच विचार सुरू होते आणि हे सर्व कारस्थान करणारा तूच आहे। म्हणून आता बरोबर युगंधरने सर्व काही ओळखलेलं असतं आणि त्याला बरोबर धडा शिकवलेला असतो। युगंधर पोलिसांना फोन करतो आणि आत्ताच्या आत्ता आनंदीवर किडनॅप करून तिला बाहेरगावी विदेशात विकण्याची जे काही याने पैसे घेतलेले आहेत त्या बदल्यात त्याच्यावर केस ठोकवणार आहे। आणि युगंधर आता विद्याधरला अटक करण्यासाठी पोलिसांना तेथे बोलावतो। पोलीस तेथे आलेले आहेत। आता सगळेजण बाहेर येतात। आनंदी म्हणते की हा माणूस माझ्यावर खूप काही जबरदस्ती करत होता आणि त्यांनीच मला बाहेरगावी विकण्याचं जे पैसे घेतले होते, मला बाहेरगावी विकणार होता, हे मी माझ्या कानांनी ऐकले होते, म्हणून मात्र आता मला ह्या माणसाच्या विरोधात कंप्लेंट करायची आहे। आनंदी स्वतः कंप्लेंट देते। त्यानंतर माई आणि बापू आनंदीला म्हणतात की आनंदी बाळा पाणी पी व्यवस्थित। आणि जेव्हा माई आणि बापू तिच्या पायाला जे काही लागलेलं आहे तेव्हा मलमपट्टी करत असताना जी जन्मखून त्यांनी पाहिलेली असते ती तुळशीपत्राची म्हणजे अशी पानाची जन्मखून असते आणि ती जन्मखून बघून त्यांना समजतं की ही तर आपली आनंदी आहे, ही आपली आनंदी आहे, म्हणजे ती शलाका आपली मुलगी नाही हे स्पष्ट होतं। कारण आनंदी आणि समिधा या दोघींचे संस्कार सारखेच आहे, परंतु समिधा ही आपली मुलगी नाही।
मग नक्की असा कोणतं काय सत्य असेल की आता हे सगळं घडलं गेलेलं असेल? लहानपणी नक्की ह्या दोघींची आदलाबदल कशी झालेली आहे हेच मला काही कळेनासं झालेलं आहे. शिल्पा इकडे आपल्याकडे आली कशी आणि आनंदी तिकडे आबांकडे गेली कशी? म्हणून आता शिल्पाला तिचा भूतकाळ आठवतो. शिल्पा म्हणते की शलाकाच्या म्हणजे वागण्या बोलण्यावरून ही शिल्पाचीच मुलगी आहे हे सिद्ध होत आहे. कारण शिल्पा आता माई आणि बापूंना माहिती असतं की शिल्पालासुद्धा लहानपणी एक मुलगी होती, पण शिल्पाची मुलगी नक्की गेली कुठे? आणि शिल्पाच्या ज्या खांद्यावर, तिच्या डाव्या खांद्यावर जे एक अशी त्रिशूळासारखी खूण आहे आणि ती त्रिशूळासारखी खूण आहे तर ती शिल्पाची मुलगी आहे. परंतु आनंदी आणि ही माई आणि बापूंची मुलगी आहे. आणि हे सगळं सत्य आपल्याला आता बापूंना विचारावं लागेल नक्की काय आहे. म्हणून माई आणि बापू आता हे आबांना बोलवून घेतात. आबांना म्हणतात की आत्ताच्या आत्ता तुम्ही घरी या, तुमची आनंदी सुखरूप आलेली आहे. आनंदी सुखरूप आलेली आहे हे कळल्यानंतर आबांना फारच आनंद होतो. आबा म्हणतात की आता एक क्षणसुद्धा मी त्या घरात माझ्या आनंदीला राहून नाही देणार. म्हणून आबा आनंदीला इकडे घेऊन येण्याचं ठरवतात. परंतु आनंदीला आबा मात्र असे तसे इकडे आणणार नसतात. कायमचे त्यांच्याशी तोडणारं नातं आहे तर ते कायमचं तोडून इकडे घेऊन येणार आहे. आबांना इतका राग आलेला असतो कारण आनंदीची अवस्था या सगळ्यामुळे अशी झालेली आहे. माझी आनंदी घर सोडून गेलेली आहे आणि काय काय माझ्या आरतीला आणि आरचीला बघावं लागलं. आमच्या आनंदीचा अपघात झाला ही बातमी आम्हाला समजली आणि तरीसुद्धा देवकृपेने हे सगळं खोटं होतं. परंतु हे बघा, आज माझ्या आनंदीला मी इतक्या संकटात नाही ठेवू शकत. म्हणून आबा घाईने तेथे येतात. तेव्हा माई आणि बापू आबांसमोर हात जोडतात. आबा, एक सत्य आम्हाला तुम्हाला विचारायचं आहे. आबा म्हणतात की कोणतं सत्य? तर माई आणि बापू म्हणतात की आनंदीच्या लहानपणीचं सत्य आम्हाला सांगा. कारण आनंदी जेव्हा लहान होती तेव्हा तिचे आईवडील कसे होते, नक्की काय होतं? तेव्हा आबा म्हणतात की याच्याशी तुम्हाला काय करायचं आहे? कारण आबांनी शिल्पाच्या नवऱ्याला वचन दिलेलं असतं, आनंदीचा सांभाळ मी करेल. आणि आता शिल्पाच्या नवऱ्याकून मात्र शलाका आणि आनंदी ह्या दोघींची आदलाबदल झालेली आहे. कारण जेव्हा यात्रा असते गावाची आणि त्या गावाच्या यात्रामध्ये आता शलाका ही खूप उद्धट असते आणि शलाकाचं कधीही आता शिल्पाच्या नवऱ्याशी म्हणजे आपल्या बापाशी जमत नसतं. आणि त्याच तडाख्यात मात्र त्यांची आदलाबदल होते आणि आनंदी ही आता ह्या शिल्पाच्या नवऱ्याला सापडते आणि ही आता आबांकडे गेलेली असते. परंतु आता जेव्हा शिल्पाच्या नवऱ्याला असंच काही कारणावरून जेल झालेली असते म्हणून तो आनंदीला इकडे पोहोच करतो आणि शिल्पाला तिकडेच आता माई आणि बापूंकडे पोहोच करतो. ही त्यांचीच मुलगी आहे असं दाखवण्यात आलेलं असतं. परंतु आता त्या खूप लहान असतात आणि लहान असल्या क्षणी मात्र काही कळत नसतं. आनंदीसुद्धा अशी शिल्पासारखी दिसत असते, एकदम उंच वगैरे, परंतु आता त्यांना काही कळत नाही. म्हणून शेवटी आता ही मुलगी आपल्याला शिल्पाच्या जागी मिळालेली आहे आणि म्हणून ते शिल्पाचा सांभाळ करतात. आपली आनंदी कुठे गेली असेल, नक्की काय झालं असेल तिच्या बाबतीत हे आता माई आणि बापूंनाच माहिती असतं की आपली आनंदी हरवलेली आहे आणि आनंदी कुठे गेली आहे हे आत्तापर्यंत काही त्यांना शोध लागला नसतो. परंतु जेव्हा तिच्या पायावर ती जन्मखून बघून माई आणि बापूंना फार मोठा धक्का बसतो. म्हणून ते आबांना हे सर्व विचारण्याचा अगदी खोसून विचारण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु बापूंना एक वचन असतं, ते पण शिल्पाच्या नवऱ्याचं. तेव्हा बापू म्हणतात की काय करणार? हे बघा आबा, आम्ही तुम्हाला कधीच हे सत्य सांगू शकत नाही. कारण आनंदी आमच्या पोटची जरी मुलगी नसली, माझ्या म्हणजे लेकासुनाची जरी मुलगी नसली, पण तिच्या आईवडिलांचं सत्य मला माहिती आहे. तिच्या आईवडिलांचं सत्य म्हणजे आता ही आनंदी एक मंदिरात मला सापडली होती आणि ती मंदिरात म्हणजे आदलाबदल झाली होती आनंदीची आणि माझी. परंतु शिल्पाला मी तुमच्याकडे सोपवलं आणि आनंदी माझ्याकडे आली होती. शिल्पाचा सांभाळ तुम्ही केला, शलाकाचा. परंतु आता ही आनंदी आमच्याकडे देवकृपेने आली होती लक्ष्मीच्या पावलांनी आणि जेव्हापासून ती आमच्या घरात आली तेव्हापासून खरंच आम्हाला एकही दिवस असा टंचाईचा गेला नाही. एकही दिवस आम्ही कधी उपाशी राहिलो नव्हतो. आणि आता एक चमत्कार असा होत असतो निंबाळकर घराण्यात, म्हणजे जेव्हापासून आनंदीने हे घर सोडलेलं असतो तेव्हापासून समिदाच्या फोटोसमोर जो दिवा लावलेला आहे तो दिवा काही टिकत नसतो, सारखा वाऱ्याने विझत असतो. तेव्हा माई आणि बापू म्हणतात की नक्की काय संकेत असेल? म्हणून आनंदी जेव्हा आता स्वतःला सावरते, आबांना समजावते आणि त्याच वेळेस ती घाईने समिदाच्या फोटोसमोर दिवा लावते आणि तो दिवा अचानक आता अगदी फुलायला सुरुवात होते, एकदम तेजत असतो.
तर आत्तापर्यंत आनंदी गेल्यापासून दिवा काही टिकत नव्हता, इतके प्रयत्न करूनसुद्धा. आणि आज समिताच्या फोटोसारखा दिवा इतकं वारं असूनसुद्धा विझलेलं नाही, याचं सगळ्यांना एक नवल वाटतं. तेव्हा माई म्हणते की बघितलंस का मुलांनो, अरे तुमच्या आईलासुद्धा आनंदी या घरात हवी आहे. जर ती या घरात तिला हवी नसती तर तो दिवा आणि हे सगळं काही हे काहीच मानलं नसतं. परंतु आज जेव्हा आनंदी घरात पाऊल ठेवते तेव्हा समिताच्या फोटोसमोर जो दिवा आहे तो लखलखत आहे. पण जेव्हापासून आनंदी या घरातून गायब झाली होती तेव्हापासून तो दिवा विझत होता. कितीही वेळ कसाही लावला तरीसुद्धा तो दिवा विझत होता. याचं प्रत्यक्ष उदाहरण आता म्हणजे आनंदीच्या समोर येतं. आता बाबा म्हणतात की काही झालं तरी मला माझ्या आनंदीला परत घेऊन जायचं आहे, मला माझ्या आनंदीला येथे ठेवायचं नाही तुमच्याकडे, मी आनंदीला परत घेऊन जातो. म्हणून आबा हे आनंदीला परत घेऊन जायला निघतात. पण त्याच वेळेस आता मुलांना एक खूप मोठा भयानक दृष्टांत होतो. मुलं धावतच बाहेर येतात आणि आबांच्या पाया पडतात की आबा आम्हाला माफ करा, आनंदीला कुठेही नेऊ नका. आनंदी आमची आई आहे, आम्ही तुमच्यासमोर हात जोडतो, पण आमच्या आईला आनंदीला कुठेही नेऊ नका. म्हणून आता एक मस्त अगदी आबांना असं काहीतरी वेगळंच वाटलेलं असतं. आबा म्हणतात की ठीक आहे, मी एका पायावर मात्र आनंदीला इथे ठेवायला तयार आहे, पण आत्ता मी आनंदीला ठेवू शकत नाही. म्हणून आनंदीला ते घेऊनच जातात. आता युगंधरला काही करमत नसतं. युगंधर सारखे विरेझाऱ्या मारत असतो आणि मुलंसुद्धा, त्यांना एक वेगळीच बेचैनी निर्माण होते. पण ज्या क्षणी आबा हे आनंदीला तेथून घरातून घेऊन गेलेले आहे त्या क्षणी मात्र समिताचा फोटो खाली पडतो आणि समिताचा फोटो खाली पडल्यावर मात्र तो फुटला जातो. तेव्हा आनंदीला धक्काच बसलेला असतो. आनंदी समिताताईंचा फोटो का पडला असेल असं म्हणते तर माई म्हणते की आनंदी थांब, अगं जेव्हापासून तू या घरात नव्हती तेव्हापासून समिताच्या फोटोसमोर दिवा जळत सुद्धा नव्हता. आज तू घरात आली तर तो दिवा जळत आहे आणि बघ काय अनर्थ घडला की तो फोटो खाली पडला, तो फुटला. मग तूच सांग मला आनंदी, तुला हे घर सोडायचं की नाही सोडायचं? आबा म्हणतात की नाही आनंदी, तू या घरात राहायचं नाही. आरती आणि आरचीसुद्धा म्हणतात की आनंदी चल आपल्या घरी. पण आनंदी धावतच येते आणि माईंना घट्ट मिठी मारते आणि शेवटी आपल्या मुलांनासुद्धा. तेव्हा सगळेजण एकत्र येतात आणि आनंदीची गुडघ्यावर बसून माफी मागतात. तर मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल असेच नवनवीन ट्विस्ट पाहण्यासाठी लवकरच आपल्या चॅनलवर या. तोपर्यंत धन्यवाद.